अनादि निर्गुण प्रगटली भावानी बोध महिषासुर मर्दनाला गुणी ज्या दिवशी प्रगट झाली त्या क्षणी महिषासुराचा वध केला महाराज. पण जसा महिषासुराचा वध केला नवरात्र आलं, पण ती नवरात्र वेगळी होती. आता नवरात्र फॅशन झाली. नवरात्र तो काळ आपल्याच खानदेशामध्ये असा नवरात्र नव्हता की 9 दिन्या 9 साड्या येत. असा नवरात्र नाही, हा डुप्लिकेट नवरात्र आहे. हा कोणी उत्पन्न करा तेले जांभली राहील मी 9 साड्या सांगणारा तेले जांभली राहील. मला कीर्तनले येता येता आमनी मंडळी सांगे म्हणे मालकाने असा मरून करायला ज्या म्हणता मरून मी येऊ का कलर लावू. तिला म्हणता असा डुप्लिकेटपणा चालव नाही. तिला म्हटलं वेडी या 9 दिवसाच्या 9 साड्या काय घालते. तुझा आणि माझं ज्या काळात लग्न झालं त्या काळाच्या अगोदर माझी आई 9 ठिगड लावून लुगडामध्ये राहत होती. ती देवी मी घरात पाहिली. आणि तुम्ही आपण इथं बसलेली मंडळी बेसावध नाही. तोही नवरात्रातला काळ आणि तीही परिस्थिती आपण पाहिली आहे. आपली मायना साडीले 4-4 ठिकाणी दुसरा ठिगईला आयला आहेत. आज जी मंडळी सासऱ्या आहेत त्या मंडळीला प्रश्न करतो मी. आपलीच आई आपल्या बालपणी आपण एक नाही 10-10 ठिगड लावताना आपल्या आईला साडीला पाहिलेलं आहे. पण मीच आज वयस्कर मंडळीला प्रश्न करतो, खरं सांगा आज 9 साडीसमा जी बाई सुंदर दिखत नाही ना ती आपली 9 ठिगईसमा माय भारी दिकी. कारण त्या आईजवळ साडीला पदर होता, त्या पदराला आदर होता, त्या पदरामध्ये किंमत होती, त्या पदरामध्ये लाचारीची गरिबीची जड होती, त्या पदरात माणुसकीची चाहूल होती आणि त्या पदरात सासू सासऱ्यांना घाबरण्याची ताकद होती, सासू सासऱ्यांची किंमत ठेवण्याची कलाट होती. त्या पदरामध्ये घराण्याची इज्जत वाढवण्याची धमक होती. आता ती साडी आणि तो पदर दिसत नाही दिसत. एवढ्या इथं बाया बसल्यात ना. अरे तुम्ही तरी ग्रामीण भागातल्या बायात आज ज्या रस्त्याने ज्या वेळेस आम्ही धुळ्यात पारोड्यात एरंडोलमध्ये गाडी टाकली ना प्रत्येक मंडप एकच रंगनी देवी दिखे. आज धव्या कलरनी देवी होती म्हणे. जता नाही तता धव्यास कलर. आमच्या सुद्धा घरी बाई सांगत होती बाईसन्या पटीसन्या साड्या आणाय घ्या म्हणते मी बी दोरीला आली म्हणे असं आडाव ना ग तर चावेत जा. अगं म्हटलं ज्यांच्या परिस्थित्या आहेत ना त्या आणतील. आज जरी आपली परिस्थिती एक नाही 18 साड्या आणण्याची असेल पण मागचे दिवस विसरू नको. आपण एक एक दाण्यासाठी तरसलेली माणसं एक भ्रमात काय पडले म्हणे अहो आता परिस्थिती पाहते. म्हटलं बदलू दे. आजही ताव्यावरच भाकर होते, आजही पाणी लावूनच भाकर शिजते आणि आजही भाकरीवरच पोट भरतंय. या पोट भरण्यासाठी पैशाला जोने जीव लावला त्याच्याचकडे आज समाधानाची दिसेल. आणि ज्यासनी याच्या 9 दिन्या 9 साड्या नाचाडान कुदाडासाठी असा कष्टाना पैसा उगाडा आणि पैसा टिकून दिना त्यासले नंतर वाईट दिन येतस. आपण जर त्या काळ माझा हुस्त्यान मस्त्या करतोत ना आणि जीवनी मुंबई करासाठी जीवना चोसला करतोत ना आज आपले या सुखना दिन नाही येतात. संसार उतून करावा लागत नाही ना, संसार मातून करावा लागत नाही. पण हे संसाराचं सूत्र या नवरात्रीमध्ये ह्या ज्या घरातल्या सर्व माझ्या माई मावल्या आहेत ना यांना सावध होऊन एक इशारा देतो. प्रत्येक बाईने आपल्या नवऱ्याला सांगितलं मला 9 दिन्या 9 साड्या पाहिजे घ्या. कोण आडा हात देतं. आज परिस्थित्या सर्वांच्या सुधारल्या, सर्वांच्याकडे सर्व आबादानी आहे. पण मला खरंच सावध होऊन एक सर्व बायांनी उत्तर द्या. तुम्ही संपूर्ण बायांनी नवऱ्यांना सांगितलं ज्यांची परिस्थिती आहे की खरंच मला 9 दिन्या 9 साड्याला या
अशी एखाद्या बाईने वरती हात करून मला सांगा की तिने छातीला हात लावून सांगितलं की मला 1-2 साडी कमी आणा, पण त्या 9 साडीसमा एखादी साडी तुमनी बी मायल लाई जा. सांगा, ज्या दिवशी अशी एखादी सुनबाई बोलली असेल ना की तुमच्याही आईला एखादी साडी आणावा, त्या बाईला कोणत्याच महादेवावरती पाणी टाकायची गरज नाही आणि तिले निरंकाय उपास धरान गरज नाही. आता निरंकाय उपास बी धराना, पायमा चप्पल बी घाला नाही, एकदम भुके रावा ना. आणि जर सासूनी घर बी जाड नाही तक तक बोंबला ना, उपास लागू पडी. भगवती समोर कीर्तन ऐकायला बसलोय आणि अभंगही त्याच पद्धतीचा आहे. आजपासनं जागरण सुरू होतंय आणि जागरणाकडे जात असताना पहिल्याच दिवशी कार्यक्रम एकच दिवशी आणि एकच दिवशी अभंगही शोभला पाहिजे. आणि जास्त काहीच नाही, कीर्तनातला विनोद विनोदाच्या जागेवर राहतो, शास्त्र शास्त्राच्या जागेवर असतं. कलियुगातलं सर्वात मोठं धन नामचिंतन आहे. जे कृष्णाजी माऊलींनी तुमच्याकडनं रटून घेतलं, जे दगाजी जिबूंनी रटून घेतलं, तेच आपल्याला या भगवती समोर करून घ्यायचं आहे. आणि आजपासून तर खानदेशात नवरात्र आलं म्हणजे दिवाळी येते, तोपर्यंत रोज दिवाळी. आता फक्त एकच आहे, ज्या वेळेस भजनाचा आनंद येईल ना त्यावेळेस टाळी वाजायचा कंटाळापणा करू नका. आपण हिंदू आहेत आणि हिंदू लोक ज्या धर्म मंडपात बसतात आयरे गैरे शोभत नाही. या धर्म मंडपात शोभण्यासाठी तनामनातनं हिंदुस्थानी रक्त चराचरात घुमलेलं पाहिजे. आचार आणि विचार भरकटल्यामुळे काय होतं, आपल्याच भूमीवरती वेगळे झेंडे फडकताना दिसले का आपल्याला कुठेतरी खंत वाटते की या मायभूमीत ज्या शिवबाराजांनी एक एक थेंब रक्ताचा सांडला, त्या मायभूमीत भगवा जर लहरताना दिसला तर स्वाभिमानाने 56 इंचाची छाती होते. पण आपल्याच भूमीत जर भगव्याच्या जागी दुसरं फडकं फडकताना दिसलं का माणसाचं मरण होतं. आणि ते मृत्यूचे लक्षण आपण पाहावे नाहीत म्हणून या येणाऱ्या पिढीला जे कृष्णाजी माऊलींच्या वातावरणात हरिनामाच्या गजराची जी चाळ लागते आहे, महाराज असा महात्मा पुन्हा जन्माला नाही यायचा, नाही यायचा. काय नाही केलं हो. वड्या वस्त्यांवरती कान्याकोपऱ्यांवरती अखंड हरिनाम कीर्तन सप्त माऊलींच्या कृपेने चालत असताना जी मैफिल आज आपली या परिसरात जमते महाराज, फक्त एकच आहे, ज्यावेळेस भजन होईल त्यावेळेस कंटाळा टाळीचा करू नका. आणि जर आपण हिंदू राहून जर या धर्म मंडपात टाळी वाजवण्याचा कंटाळा केला तर समजून जायचं धर्ममंडप हिंदूंचा आणि हिंदूंच्या धर्ममंडपात जो टाळी वाजायला कंटाळा करतो अंदाज काढाना त्यांना नातेवाईक गोलटोपीवाला मालेगावना होती, आपला नाही. आपला एकदम सफेद कपडा अष्टगंधक बुक्कानी टोपीना कनोरावाला, असा भवरा भुवरा नाही एकदम. आणि इतकं बोलल्यानंतर ही जर कोणी टाळी वाजत नसेल, गावकरींनो फक्त बाहेर गावना सोड गावना आता तर दादा काना आणि एक बुका मग मुका कटा काना, पण टाळी वाजवायची. हो मेरे केसरी केला हो मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा लड़का, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा लड़का, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा लड़का, ओ मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा लड़का, मेरे राम जी से कहते ना जय सिया राम.
मेरा छोटा साये का हो मेरे राम जी से कह देना जय सिया राम। मला साऱ्यांनी नावला, मला साऱ्यांनी नावला, आज सत्य हे जाणवला, मला साऱ्यांनी नावला, आज सत्य हे जाणवला, माझ्या कृष्ण माऊलीनं मला माणूस बनवला, माझ्या मोठ्या बाबानं मला माणूस बनवला, माझ्या कृष्ण माऊलीनं मला माणूस बनवला, ओ माझ्या मोठ्या बाबाने मला माणूस बनवलं, मला साऱ्यांनी नावला। ताडी अरे वरून जर कृष्णाजी माऊली पाहत असतील ना, त्यांना सुद्धा वाटत असेल या खानदेशाच्या प्रांतात हरिनामाचं एवढं स्वरूप लावलं महाराज। आज त्याचा वेल गगनावरती पाहत असताना माऊली देवाच्या कानात सांगतील, कृष्णाजी माऊली देवाच्या कानात सांगतील की तळागळ्यातल्या मया खानदेशाच्या मातीमध्ये मी एक एक वाड्या वस्तीवरती जे हरिनामाचं बीज लावलं, त्या हरिनामाच्या बीजाचा सुगंध दरवडत असताना देवाच्या कानात माऊली सांगतील की याचसाठी केला होता हट्टहास, शेवटचा दिस गोड बाबा। आणि या तुमच्या टाळींच्या गजरानं माऊलींच्या हृदयाला गारवा येत असताना माऊली सांगत असतील, देवा अरे मी माणूस असताना काही मला जमलं, काय नाही केलं सोड, पण ज्या भूमीत जन्माला आलो आणि ज्या भूमीत लहानाचा मोठा झालो, त्या भूमीत हरिभजनाची गोडी लोकांना लावत असताना तुझ्या नजरेत नजर टाकताना सांगेल कौतुक वाटे झाली या भेचाचे आणि नाव मंगळाचे तेने गुणे, हे अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा। ही सद्गुरूची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे। अरे ज्यांनी माऊलींना पाहिलं असेल, ज्यांनी माऊलींना मन भरून निहाळलं असेल, तो प्रत्येक माणूस अंतःकरणापासून म्हणेल मला साऱ्यांनी नावला, मला साऱ्यांनी नावला, मला साऱ्यांनी नावला, आज सत्य हे जाणवलं, माझ्या नर्मदा मैयानं मला माणूस बनवलं, माझ्या नर्मदा मैयानं मला माणूस बनवलं, माझ्या नर्मदा मैयानं मला माणूस बनवलं, ओ माझ्या नर्मदा मैयानं मला माणूस बनवलं, ओ मला माणूस बनवलं। वाजा आमच्या मंडळीसाठी टाळी वाजा। सावध झालो हरीच्या आलो जागरणा। बरं चला आता सत्काराचं काम मोडून घ्या तुम्ही, बोलवा कुठे आहेत ते दादा। या माऊलींच्या आशीर्वादाने घटस्थापनेचा जो आमचा कार्यक्रम माऊलींनी दिलेला आहे त्याचं वर्ष 17वे। तर यावर्षी हे डेकोरेशन, लाइटिंग, मूर्ती चे मानकरी कमलेश नानाभाऊ आयरे, नयन दादाबाई आयरे, भरत यशवंत आयरे, योगेश यशवंत आयरे आणि नितीन सुपडू शिंदे या 5 लोकांचं मोठं सहकार्य झालेलं आहे आणि यांच्या सहकार्यामुळे या कार्याची फार मोठी शोभा आणली आहे। तर त्यांचा एक
छोट्या खाणी महाराजांच्या हस्ते मी त्यांना शब्द दिला होता. त्यांनी अक्षरशः ह्या कामासाठी मजुरी केली आणि तो मजुरी करून तो पैसा जो मिळाला तो पैसा या ठिकाणी त्यांनी देण्याचं कबूल केलं होतं. आणि मी सहज त्यांना सांगितलं की बुवा तुम्ही हा जर पैसा 22,000 रुपये जर इथं टाकत असाल तर मी तुमचा सत्कार करेल महाराजांच्या हस्ते, म्हणून त्यांचा सत्कार करणं महत्त्वाचं आहे. तर या पाची लोकांनी या ठिकाणी यावं आणि महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. तरी त्यांनी चला 5 जण या डायरेक्ट, एक जण येऊ नका, डायरेक्ट या 5 जण या. कमी टाईम मध्ये रन जास्त काढायचे. तुम्ही जोरात टाळ्या वाजा फक्त. हो नारळ द्या, नारळ. जय हो. गवर्दार विठ्ठल देव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर चैत्राम हे जे लाईव्ह कार्यक्रम जो चालू आहे तो त्यांच्या सहकार्याने झालेला आहे, म्हणून त्यांचंही मनापासून विठाला सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना, न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना, इंद्रायणीच्या काठावरती बसून स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवून ज्या महात्म्याने पंचमवेद गाथ्याची निर्मिती केली आणि सकल महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायाचा स्वाभिमान अख्ख्या राष्ट्रात ज्या माणसानं टिकवून ठेवला आणि आज आपल्या पदरी येत असताना साधं उपरणं जरी आपल्या खांद्यावर वारकऱ्यांचं दिसलं तरी आज टाटा बिर्लापेक्षा रामराम घालणाऱ्यांची संख्या आपल्याला जास्त असते. त्या तुकोबारायांचा हा अभंग, जगद्गुरु तुकोबारांचा गोड चिंतने अभंग आहे. अभंगावरती बोलत असताना जे 5 जणांचा आता सत्कार झाला ना, बोलू नका, फक्त मुकाट्यानं करा. जी 5 जण आले मी ज्यांचा सत्कार केला, त्यानंतर ज्यांनी यूट्यूब चॅनलची सेवा घेतली, खरं सांगू का, संप्रदायाला 1 रुपया देणारा सुद्धा माणूस, संप्रदायाला 1 रुपया देणारा सुद्धा माणूस पुण्याईच्या गादीवरचा सर्वश्रेष्ठ माणूस असतो, हे लक्षात. ज्या माणसांनी हे सहकार्य केलं ना महाराज, वारकरी संप्रदायाला टिकवणाऱ्यांमध्ये कुठल्या कीर्तनकार गायक वादकांचा कुठलाही भाग नाही आहे. तळागडातला वारकरी संप्रदायातला जो एक भजनी मंडळातला माणूस असेल, गावातला तळागडातला एखादा माडकरी असेल, एक माडकरी या महाराष्ट्रातला या संप्रदायाला टिकवण्याचं काम करतो. म्हणून प्रत्येक माडकऱ्याच्या चरणी फेट्यासहित नमन करतो महाराज की ईश्वरानं, या दुर्गा मैयानं, या जगज्जननी भवानीनं या अशा उदार अंतकरणातल्या मोठ्या दातांना उदंड आयुष्य द्यावं आणि हा संप्रदायाची धुरा त्यांच्या खांद्यावर सदैव अशीच पडकत राहावी. सदैव झालं का दादा? विठाला सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेतला. अभंग आहे हे, याच्यासाठीच मी सुरुवात करत नाही. तुमचं त्या मुलांकडे लक्ष आहे. मी कितला बी कूदनो काही उपयोग नाही.
चला झालं का ते? आणि जर झालं असेल तर तुम्ही सर्वजण खाली बसून घ्या आता. विठाला कोणीच थांबू नका, बाकी खरं तर कार्यक्रम ऐकण्यासाठी पंचक्रोशीतली सर्व मंडळी आलेली आहे. आणि जर कार्यक्रमाला थोडाफार असा विक्षेप झाला ना तर जुन्या बाया ज्या घट्यावर दडण दडायच्या नाही त्या एक सांगायच्या, जी दयस ना तिलकयस. नेहमी जी चातुर्वान बाई असायची, जी हुशार बाई असायची ना, ती जर दयन द्यायला बट ना कोणाशी बोले नाही, कारण ती सावध राहे. काम बुडावणाऱ्या गणजी तीन बा आपलं काम सोडणं पडाव नाही. मग प्रत्येकाला हात जोडून विनंती, भलेच 11:15 वाजताच कीर्तन थांबून जाईल, 10-15 मिनिटं जातील, कारण एवढ्या लांबून जर बोलवलंय आणि तुमच्या पद्धतीचा नाही, मी माझ्या पद्धतीचं मानधन घेऊन जाणार आहे. मग इथला तिथला टाईम मिळतं काय, इथला तिथला कापटा जर मोडान राहिला तर आपण मजूरले सांगतच नाही का करले जेव्हा. मग जगद्गुरु तुकोबरायजी अतिशय गोड रूपरेषा म्हणतात, सावध झालो. एकदा नाही बोलले बापू, दोनदा बोलले, सावध झालो, सावध झालो, मी सावध झालो. मग जगद्गुरु तुकोबराय आता सांगतात सावध झालो. मग याचा मागचा काळ काय होते, याचा मागचा काळ तुकोबराय अभंगात सांगतात. मी सावध झालो, पण जसा सावध झालो तसं मी वाईट मार्गाला नाही गेलो. मी एकच मार्ग पकडला की त्या मार्गाने माझ्या आणि माझ्या घराण्याचा उद्धार होणार होता. मी माझ्या कुटुंबासहित तरला जाणार होतो आणि तो एकच मार्ग घेतला. कुठला? सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरण. हरीच्या जागरणाला येणं सोपं नाही, माळा घातलं सोपं नाही, अश्वगंधक बुक्का लावणं सोपं नाही, हे सफेद कपडे घालणं सोपं नाही. अनेक पद्धतीचा त्रास होतो. हे जेवढे माणसं सफेद कपडे घालतात ना, यांच्या सर्व बाया घरून सांगतात, नका मयाडच्या नका घालायला काही लागत नाही, दोनारीनले समजस. हा इस्त तुमनं नाही, मी सुद्धा 1-2 रोज एकच होतो रोज कार्यक्रम कराय नू. तुम्हाला असं वाटतं मॅट इथला चर करस ना, मी घर सावध आहे. आणि जे सावध जगद्गुरु तुकोबराय सांगतात ना आपल्याला, हे हसत खेळत घ्या. हे जे सहज बोललो ना मी, हे घरोघराची व्यथा आहे हो. सफेद कपडे, मी जेव्हा सुरुवातीला सफेद कपडे घालायला लागलो ना, बाई आड्या देवड्या पोरसले गाया दे, आज उद्योग रा याद ये. आणि ज्या दिन ना कीर्तनेश ना जीवर पैसा यावा लागणार, तो ती विचारच मला अगोदर होत रे का म्हणता हाव नाले. जमाना बेसावत नाही, स्वार्थी झालेला आहे. तिला समजायला लागणार ना, या कपडाच ना जीवर तर पैसाही राह ना. तिला म्हणतं एकच काम करतो, एखादा रोज कपडा धोता धोता माले नको धुईस. काय सांगवा संताप येऊ. घरे घरने बाया सावध होईसन माणसातले इंटिमेशन देतील, हाय बादरीन वय मनीसन टिकणं. जर मी नाही राहतो ना, मग काय ते असं तेरे नाम नगत केश वाढायचं गली मग फिरतात का. एक लक्षात ठेवा, संसार हसवतो, संसार रडवतो, हे सूत्र जगद्गुरु तुकोबरायांनी ओळखलं होतं. इथं आई कधीतरी विरोधात जाईल, तर कधी पत्नी विरोधात जाईल, कधी बाप विरोधात जाईल. आपली प्रगती व्हायला लागली का भाऊबंदकी विरोधात जाईल, आपण प्रसिद्ध झालो का गाव विरोधात जाईल. या सर्व गोष्टींचा अनुभव घेऊन बोलले तुकोबराय, सावध झालो, सावध झालो. आणि ज्या दिवशी सावध झालो ना, त्या दिवशी एकच केलं, हरीच्या आलो जागरणात. फक्त हरीच्या जागरणात आलो, फक्त तंबाखू नाही खादी, गुईना खडानी उचलात, मी फक्त अशी सुगमनी पुढी नाही देगी. मी हरीच्या जागरणात आलो. पण जिथं डॉक्टर शरीर तपासताना या कातडीला सुधरवतात, मी हृदय सुधरवणाऱ्यांकडे गेलो. आणि हृदय कोण डॉक्टर तुमच्या कातडीचा इलाज करतील,
तुमच्या हृदयाचा इलाज फक्त साधू करतो. आणि साधू कोण? असा ऐरा गैरा न तू खैरा नाही, अशा साधूकडे जाऊन हृदयाला गारवा वाटतो. का माऊली लबाड बोलले होते का? माऊली खोटं बोलले होते का? माझं हृदय सद्गुरु जेने तारीला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्याधुरु विवेकावरी. जर मला कृष्णाजी माऊलींसारखे, मोठे बाबांसारखे, नत्तूसिंग बाबांसारखे सद्गुरू जर प्राप्त झाले, तर मग तिथलं जो वैभव आणि तिथल्या वैभवातला आनंद जो स्वर्गात भेटणार नाही, तो मला साधूंच्या चरणी भेटला. पण केव्हा? हरीच्या आलो जागरण, हरीचं जागरण. पण जिथे वैष्णवांची मांदियाडी होती, लबाडांची नाही. लबाडांच्या मांदियाडीमध्ये देवाच्या गोष्टी नाहीत, लबाडांच्या मांदियाडीमध्ये प्रगतीच्या गोष्टी नाहीत, लबाडांच्या मांदियाडीमध्ये चांगल्या गोष्टी नाहीत. लबाडांच्या मांदियाडीमध्ये काय चालतं? यानं इकाई घे, त्यानं फुकाई घे, त्यानं डोकावर उई घे, आणि कोणचा वेस? हम नकटा तुम नकटा सब नकटो का मेला, बेच में आ गया ओभी ओभी उनका चेला. नकटा पण नकटा जी बटस, नाकवाला पण नाकवाला जी बटस. तुम्ही कवाई बी जगा असा गली आली मा जनजना लेवलनाच मित्र होई. पत्ता घेणार ना जोडीदार, पत्ता घेणारच रे पाहिजे. तुम्हाला कोणी बी कोणी असा कोणी बी आणि विनेकरीच तुमच्या जवळ येईल. काय येईल? अख्ख्या महाराष्ट्रात जर विनेकरांचं महत्व कोणी वाढवलं असेल ना, तर फक्त भाईजींनी वाढवलं. आणि अख्ख्या महाराष्ट्रात जर चोपदारांचा हेवा जर कोणी केला असेल ना, तर कृष्णाजी माऊलींच्या दिंडीतल्या चोपदारांचा हेवा अख्खा महाराष्ट्रात. सोपं नाही. पण कोणत्या मांड्याडे? जिथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे, जिथं जय जयकार, आराया मारणं वेगळं, भुकणं वेगळं आणि भजन करणं वेगळं, कष्टाने संसार उभा करणं वेगळा, खर्द्या करीसन वेगळा, आणि याजना पैसा उपाडाना वेगळा. व्याजना पैसा देणारी प्रगती भरपूर होई, पण शेवटी दुःख आहे. मुंड्या मुडी सण बठी आबाद आणि त्या काळानं तात्पुरतं सुख भेटेल, पण अंतिम काळी दुःख भेटेल. पण जर कष्टातनं सुरुवात केली तर अंतिम काळ सुद्धा ईश्वर मांडी द्यायला आपला जीव जाताना येईल. मग म्हणावं जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असेल. पण हे ज्या दिवशी कळतं ना, त्या दिवशी समजून घ्यायचं पडोनिया गेली झोप, होते पा पाडते. ज्या दिवशी आपले डोळे उघडून गेले, सुधबुद्धी आली, कळालं की अरे हे वाईट आहे, हे चांगलं आहे. जगद्गुरु तुकोबराही सांगायचे नाही की ज्या वेळेस आम्ही अज्ञानी होतो, आम्हाला भ्रमाची झोप होती, मोहाची झोप होती, आम्ही सुद्धा संसाराच्या मोहात होतो, प्रपंचाच्या मोहात होतो, त्या दिवशी ना भजन करायला मन लागायचं, ना आमची वृत्ती भजनापर्यंत जायची. इतके आम्ही प्रपंचाच्या अधीन होतो. पण ज्या दिवशी सावध झालो, वैष्णवांच्या मांडीत आडो, त्या दिवशी कळालं पडोनिया गेली झोप, होते पाप आडते. पण जसं पाप दूर झालं आणि मग वारकऱ्यांच्या वैष्णवांच्या मांदी आडीतलं दर्शन नाही, फक्त ओलावा जाणला. जसं एखादं सुकलेल्या झाडाला ठिबकचं पाणी गेलं, एकदम एखादा कांदानावावरनी अंग टाक दिन, जरा शिस्त पाणी सोड दिन, लगेच कांदान पाती रे विजास. तसं नवीन जरी माडकरी झालेला एखादा असेल, अनेक पाप असतील, अनेक वेळा चुकलेला मार्ग असेल, पण जर का कृष्णाजी माऊलींसारख्या सद्गुरूच्या चरणी नतमस्तक ठेवलंच गेलं महाराज, तर अनंत जन्माचे पाप सुद्धा जडून जातात, अनंत जन्माचे. मग तेव्हा तुकोबराय सांगतात, तुका म्हण होता ठेवा आणि तोया भाव सापडला. जेव्हा तो तोया भाव सापडला, तो ओलावा आम्हाला जाणला, आणि तो ओलावा जाणल्या जाणल्या मी स्वतः समजून घेतलं. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणाला. हरीचं जागरण करता करता, या हरीचं जागरण कोणामुळे सुख देतं? देवामुळे नाही, तर हे वैष्णवांच्या मांदियाडीत सुख देतं. म्हणून प्रत्येकाच्या मुखातनं नाही तर तुकोबाराय स्वतः बोलले होते, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी.
या वारकरी संतांच्या 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 मस्तका मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सालाबादाप्रमाणे चालत असलेला घटस्थापनेचा एकदिवसीय कीर्तन महोत्सव आणि या एकदिवसीय कार्यक्रम महोत्सवामध्ये हे जे काही साधू संतांच्या पुनीत पावन जगदंबेच्या कृपेने आणि कृष्णाजी माऊलींच्या मार्गदर्शनाने चालत असलेली ही 18 वर्षाची परंपरा. गावाचं नाव पेटले. मला तर पहिले पिठलं ऐकू यायचं. मी बापूंना 3दा विचारलं म्हणजे बापू गावनं नाव माले 3-4 सहा बोलायला लावा तुम्ही. म्हणे पेटले पेटले. मी 3 बी सहा पिटलंच म्हणू. मी जेव्हा दुपारी घरी माझं पेटलं 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 करून आता आमचीच घरची बाई आमच्या आईला सांगत होती या कणी आता नवरात्र ना असा रातपाटना फिरतच ना इसले बाहेर नाही म्हणे. अहो माणूस द्या का त्यांना कसं वटवट करस म्हणे. मी हा कुठं यात आणि ते म्हणतो काय जाय म्हणजे काही नाही आमनं वटवट करा तू म्हणतो तुम्ही नाही मी म्हणा करा तू. पेटले या गावामध्ये अतिशय कृष्णाजी माऊलींच्या आशीर्वादाने सर्वसामान्य कुटुंबातल्या 1-1 रुपयातला हा आनंद महोत्सव आहे. 1-1 रुपयातला सर्वसामान्य कुटुंबातला 1-1 रुपया इथं आल्यानंतर जो हा कार्यक्रम आज आनंदाने डोलतोय ना. मी बोलून गेलो तुमच्या काय हृदयाला बरं वाटेल माऊलींच्या हृदयाला बरं वाटेल. माऊलींच्या हृदयाला. आणि या कार्यक्रमाला जी काही सर्व साऊंड सिस्टीम मंडप वगैरे जो काही भार ज्यांनी उचलला कमलेश नाना आहिरे नयन दादा भाऊ आहिरे भरत यशवंत आहिरे योगेश यशवंत आहिरे आणि नितीन सुपडू शिंदे आणि ज्यांनी मूर्ती मंडप डेकोरेशन लाईट शिवराय मित्र मंडळ आणि या कार्यक्रमाला सहकार्य करणारे संपूर्ण पेटले गावातील भजनी मंडळ आणि ज्यांच्या माध्यमातनं मी इथपर्यंत आलो संपूर्ण पेटले गावातल्या भजनी मंडळाने आज आपलं जवळचंच गाव कुठलं टिटाणे या गावात मी भाऊसाहेबांच्या माध्यमातून तिकडे आल्यानंतर संपूर्ण अष्टविनायक अष्टविनायक मित्र मंडळाने त्या कार्यक्रमाची इतकी जबर सुविधा होती. मी तुमच्या गावापासून गेल्यानंतर ज्या ज्या गावाला जातो ना त्या गावात तुमच्या एवढी पॉवरफुल मंडळींनी पाहिली. एकदम तुमचा जो काही दरारा होता तो गोड. आणि मी भाऊसाहेबांच्या माध्यमातून इथं आल्यानंतर त्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी भाऊसाहेबांनी लगेच त्यांना वाढायचं दाडसूत पण या घटाळत नाही झाला बोलणं. पण इकडे बोलल्यानंतर ज्या घरी गेलो अतिशय गोड परिवार होता. बट घरी 1-1 पदार्थ 2-2 सावा वाढेत खा भुक्यानं करा संपूर्ण प्रेम होतं. आणि जी काही मंडळी कार्यकर्ते सर्व उभे आहेत त्यांचेही आभार मानत असताना या कार्यक्रमाला ऐन वेळेसवर 1 साऊंड नाही तर डबल साहित्य ज्यांनी आणलं त्यांचेही आभार. या परिसरात अतिशय ज्यांचा दरारा आहे वारकरी संप्रदायात कृष्णाजी माऊलींच्या आशीर्वादाने प्रत्येक घराशी आणि गावाशी ज्यांची नाळ बांधली गेली असे कन्हैयाजी महाराज पापरेकर त्यांचे सुद्धा इथं आगमन आहे. त्यांचे स्वागत. त्याचबरोबर वासुदेवजी महाराज स्वतः दोघंही असे गायक आहेत की कोणाला कमी म्हणावं कोणाला जास्त म्हणावं सांगता येणार नाही. एकाहुनी एक बढिया. दोघांच्याही चरणी नतमस्तक होत असताना अख्ख्या महाराष्ट्राला आणि उत्तर महाराष्ट्र ज्यांचं वाजवणं गोड आहे असे आमचे असणारे पावबा महाराज आणि पावबा महाराजांच्या मार्गदर्शनाने चालत असलेली वारकरी गुरुकुल संस्था. पुन्हा सांगेल पावबा महाराज तुमचं वय कमी पण कमी दिवसात खूप मोठी भरारी घेतली.
कारण स्वतःचं एक दोन लेकरू वागता वागता माणसाला जड होऊन जातं. जरासं आपण भर झप माराय नूतन पोरग जर उन्हा नुसतं पप्पा पप्पा करी उठणं तरी आपल्या असं वाटतं का नल्लीवर पायटी देऊ. पण एवढ्या मुलांना सांभाळणं सोपं नाही. खूप संस्था असतील, खूप मोठ्या मोठ्या लोकांचा पाठिंबा असेल. मी पावबा महाराजांचं कौतुक एकासाठीच करतो की ज्या संस्थेत ती लोकांची पोरं शिकवतायत ना, त्या संस्थेत स्वतःचंही पोरग शिकवतायत. नाही तर आतापर्यंत अशा हजार संस्थान, अशा हजार शिक्षक आहेत, त्याचा पोरे दुसऱ्या शाळामध्ये शिकतील आणि त्या मास्तर दुसरा पोराला शिकाडतील, उपयोग नाही. पण मृदुंग मानी म्हणून आणि मृदुंगाची अतिशय जबरदस्त धमक स्वतःच्या स्वभावाने आणि कलाकृतीने सर्वांच्या मनात ठाव घेत असताना वारकरी संप्रदायातलं एक एक पोरग आपलं पोटचं पोरग म्हणून जीव लावताना जे सांभाळतायत त्या कौतुकाबद्दल मी 100दा तुमचं फेट्यासहित नमन करेल महाराज. आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे मार्गदर्शक पितृतुल्य असणारे आमचे काकाश्री कन्हैया महाराजांचे पिताश्री स्वतः उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार. आणि तुमच्याचकडे थांबलो होतो ना मी. सकळ समाधान दादा असतील, पाठीमागे उभी राहणारी छलवेडकर मंडळी असेल, संपूर्ण बालगोपाल मंडळी, आणि कौतुक करावं तर दोघंही चोपदार एकदम जबर. आणि चोपदारांबाबत एक सांगेल, विनेकरी होत आहे तर भाईजी कोणी बोलत नाही, पण जर चोपदार झालं ना, काही बेसावध माणसं नावं ठेवतात ज्यांना अक्कलच नाही कुठल्या गोष्टीची, ज्यांना सूत्राच नाही, असे बेसावत. जाऊ दे भाऊ, ते काय इथलं डंग नदी कर, ते घालले हो, इथला गाय मेसडे, असं गरम होत, असं जीव निघू निघू करत. म्हणजे तू गटार मा लोय शितवय नाही, निघू निघू करत, तू कोठे बी तोंडे घाल शितवय नाही. अरे इकडे कृष्णाजी माऊलींच्या आशीर्वादाने चोपदार झालो तर आमच्या आजोबाच्या वयाची सुद्धा लोक पाया पडतात. हा माऊलींनी दिलेला अधिकार आहे. घोड दोघंही चोपदारांचे आभार मानत असताना समोर बापू बसलेले आहेत, त्याचबरोबर शेजारी बाबा बसलेले आहेत, भाऊसाहेब आहेत, सर्व तोलामोलाची मंडळी आहे. फक्त एवढंच सांगेल, जर मला एखाद्याचं नाव सांगता नाही आलं तर एवढीच कृपा करा की तुमच्या चरणी नतमस्तक होताना एवढंच सांगेल, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातील जो लवलेश सांगतायत ना, तो घटस्थापनेला जोडू ना. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. सावध अतिशय सोपा शब्द आहे, अवघड नाही. सावध शब्द कोणाला कळणार नाही हो, जो आज्ञेने त्याला सुद्धा कळतो. आणि सावध शब्द कुठे लिहिलेला असतो, असं धोक्याचं वडण आहे, थोडंसं काहीतरी गतिरोधक वगैरे येणारे बा, तिथं अशी पाटी लिहिलेली असते, गाडीचा वेग कमी करा, पुढे वडण धोक्याचं आहे, जर घसडायचं अशी तो लोक व्हिडिओ काढतील, उचलावत नाही. आणि खरंच रीत आहे. आता अगोदर असा काळ होता, अशी या खानदेशातली लोक मायाळू आणि सावध होती. जर आपल्या घरी असणारा सालदाराची सुद्धा जर कोणत्या नातेवाईकात मौत झाली तर मालकाच्या डोळ्यात पाणी येत होतं. इतका दयावान आणि इतका सावध हा खानदेश होता. पण जर का आता गली मावी कोणा आपलं पोरग पडी गेन, जर त्या मायबापशी आपण बोलतो नाही, लोकांची इतकी निर्गस आणि निवारस अशी बुद्धी झाली बेसावत की लहान मुलाने काहीच केलं नाही रे, त्याचा दोष नाही, काहीच नाही. जरी ते वैऱ्याचं मुलगा असेल, शत्रूचं पोरग असेल, पण गलीत पडलं, त्याचे गुडघे फुटले, तर पूर्वीचा काळ असा होता, नाही जरी येरमेकना मायबाप कोणाशी बोलणार, आणि जर पोरग गलीमा पडी गे तर जुन्या म्हाताऱ्या त्यांना मक्कुलेत, त्यांना कपडा झटकेत, त्यांना गुडघा असले तेल लायत आणि नेमन सांगेत, भाऊ हाते बागी बागी जाय, नेमनतून घर जाय. हे नाही की याच्याने उपकार होईल का भलं होईल, पण हृदयात फक्त एकच होतं, सावध होऊन दया तिचे नाव, भूतांचे पालन. लेकरू शत्रूचं जरी आहे, पण हे लेकरू आपल्याही घरी जसे लेकर आहेत तसे. पण ज्या वेळेस अशी सावध ही भूमी होती ना, त्यावेळेस घराघरात सुख नांदत होतं, घराघरात आनंद नांदत होता. आता घरमान घरमा असं वातावरण झाले, देराना जेठाण्या गोड नाहीत ना, भाऊ भाऊ गोड नाहीत. बाप घरमा तर पोऱ्या घरमा निघ जाई, बाप घरमा का पोऱ्या बाहेर निघ जाई. सासू इथलं तिथलं काही बोलायला लागली का बाबा, तिसण्या तोरा मिरावतीन.
कोणत्याही घरी जा, सुख नाही दिसत, आनंद नाही दिसत. आणि अशा बेसावध वागण्याने काय झाले, आपली रक्ताची नाती पातळ झाली. ज्या रक्ताच्या नात्यात जिव्हाळा होता, ज्या रक्ताच्या नात्यात प्रेम होतं, अरे याच खानदेशात असं प्रेम होतं. जसा दसरा गेला की दिवाळीची चाहूल लागायची. श्रीमंत माणसांच्या घरी चिवडा, बर्फी, लाडू जर व्हायचे तर याच आपल्या खानदेशातल्या लुगड्यावाल्या म्हाताऱ्या अशी मोठी तगारीमा चिवडा करेत, इस्ता जिरानी फोडणी दिल्यात, पिव्या मुरमरा करलेत, ती दल्लीपा डिकरा खोकरा चुलत सगळा कांदा फोडीसन, ताटली नाही तर पेपरवर चिवडा खायसन, 2-2 तांब्या पाणी पिसन, आखो ती दल्लीपा सांगेत धकमाडी तुना हातना चिवडा म्हणजे खायसन, असं मन भरी जास. एवढा सावध होता हा खानदेश. आणि आते 10-12 दिवसापूर्वी आम्ही तिकडे नरढाण्याकडे कार्यक्रमाला गेलो. ज्या घरी नाश्ता पाणी होता तिथं असू दे बाबा, असं गोरं गोमट पोरग त्यान माया सामले चिवडा लईनी, असा ताजा पिव्या मुरमरा आणि बुरामी मुरमुरा असा उमटी घ्यात त्यांना, ताजा मुरमरा आणि ते असा रंग उडेल आहेत ना. मी सहज त्या बाईला विचारलं, म्हटलं ताई हे असे काही मुरमुरे आहेत की बाकी एकदम पिवळे दिसत आहेत आणि बाकीचे असे रंग उडालेले आहेत? म्हणे बाबा यामना घर मागणी दिवाळी करेल होता म्हणे चिवडा. म्हणतो मागणी दिवाळी ना चिवडा ना आत्याना काय संबंध? म्हणे बाबा आमना घर चिवडाच सरना नाही, पण या सप्तावाला उन्हात त्याच सांगा एक दिन तुमना घर नाचता राही म्हणे. मग आम्ही तो उरेल चिवडा मा ताजा चिवडा कालाय दिना म्हणे. म्हणतो चांगला मानतेस ना घर असा बोगा ना उलटा उईरा ना तुम्हाला घर वरीच बरं कोणी येऊन नाही. म्हणे बाबा आमना घर कोणीच येत नाही. म्हणतात नीस ना घर कोणीच पाहायला आवत नाही. ज्या अर्थे तुम्ही आते दिवायना चिवडा दिला म्हणजे कितली भामटी लक्कन नगर होई तुमनं. अरे दया जिथं आहे, जिथं प्रेम आहे, जिथं सावध आहे, जिथं दया आणि प्रेम नांदताना तिथं कोणतेही घर घ्या, जात पंथ धर्म विसरा. जिथं प्रेम शिल्लक आहे, जिथं लोक सावध आहेत ना तिथं स्वतःहून, जिथं नात्याची दिराची जेठाची नात्याची लोक नाव वहिनी ठेवा तुम ना देवरीच्या किरोज ना तुम ना घर येईल नाही ठेवा मस्तच्या. ज्या दिवशी आपल्या सगळ्या सोयऱ्यांमधले नात्यागोत्यातले किंवा गावातले गलीतले लोक ज्या दिवशी असं सांगतील ना वहिनी ठेवा तुम ना देवरीच्या देखा किरोज नाही समजी लेवानं आपला वागामा आज बी देव नांदी राहना. आणि जर आपला घरकडे दे किसन कोणी असं तिरुपती जास समजी लेवानं जग दुनिया महिन उठी गऊत. आणि आपण जग दुनियामध्ये शेत का नाही शेत जर आपण सावधपणे चेक करायचं असेल ना, असं दुसरा नांगण मग खाट टाकी बटा आपण जग दुनियामध्ये शेत का नाही शेत असं जर वयक नव्हती तर फक्त इथलंच करा, दुसऱ्याच्या अंगणात खाट टाका आणि बसा. जर आपला घर कुत्र बिनधाज चढणं तर समजी लेवानं आपला घर आज बी काहीतरी प्रेम शिल्लक शे. आणि जर आपल्या पायतुऱ्या चढताना कुत्र चमकही राहिलं तर समजी लेवानं ज्या ती गलीनं कुत्र चपकाई राहिलं बा माणसे तर दखवत बी नाही. मी असा गणेश घर केलेत बाहेर गोड गोड गोष्टी दुनियानी झमक चमक आणि कुत्र तेच ना घर बाकरने अशावर चढत नाही. मला एक जण असं सांगे म्हणे बाबा तुम्ही इस्ता आपला गाव माया इस्ता गाव ना शिवपा जरी आपलं नाव सांगा तरी आपला घर कोणी बी सोड दे म्हणे तुमले. आणि ज्या वेळेस मी त्यांचा तपास करा बाबा अविस त्या बाहेरच गप्पा करत बरं यानं घर दप्तर जमा आहे यानं घर अजिबात दखत नाही. म्हणता असं का म्हणे बाबा यास ना घरानं इथलं बेरड आहे म्हणे यासने 4-5 दिन जाय काय करे यास ना घर कुत्र असं भाकर खावाल चढणं म्हणे तर यासने बाप बेडासने असा सल्ला काय म्हणे तर पोऱ्याला सांग दकरा मी कुत्राला आता भाकर टाकस तू मागला दारवाटी जाय. आणि त्यांना इस्ता आहे घरमा माणसेच नाही बाया सुद्धा खतरनाक म्हणे आडे हाई बाई त्या कुत्राला सांगे म्हणे यू यू आणि हाऊदारण नाडे लपिराय ना म्हणे आणि उस्काल नको म्हणे सण पोऱ्या होत त्याने पुराणा लिसन. आणि म्हणे बाबा आता ते 4 पायनं जनावर कुत्र त्याला काय माहिती म्हणे
आपण बेरटना नांदे पडेलेत बुवा. आता ते कुत्र बिन सावध मग असं चढी घे गरमा घुशी घे बाकरले तोंड लावत तर लगून जवळ टिचाडेत म्हणे बाप बेटा. कुत्र तर कॅंग 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 करत बाहेर निघणं म्हणे. आणि दुसरा तिसरा दिन अशी कुत्राची झुंगी गेली म्हणजे ती म्हणे. ते कुत्र पुढे चाले त्या कुत्रांना 2-3 बच्चा मागे चाले. आको हाईच बाई त्या कुत्रातले सांगे य त्या कुत्रांना दाखवला बच्चा. त्या कुत्रा मायला सांगत म्हणे माडी ती देखताई आपले बोलायला नको रे भाऊ ते बामटास न करशे त्या घर मग आली हानतस रे भाऊ तेच ना घरे जाऊ नको. एक लक्षात ठेवा तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुललाशी. तुझं तुझ्याजवळ आहे लांब शोधण्याचा प्रयत्न करू नको. पण शोधत असताना सावध राहा. बिन सावध जर राहशील ना अहो जी माणसं सावध आहेत ना त्याच्यावर 35 लाख रुपये बी कर्ज होईना. पण असा गोड बोलतील महाराज. जेच ना पण पहिले 5 रुपयांचे शेकडा आलेले तेच ना पण जाऊ उपाड देतील. आणि बेसावध लबाडी करायला 1 नंबर असतात. जग बुडवू. माझा एक मित्र कोरोनाच्या अगोदर असाच घरी आला. कोरोनाच्या पहिले बापू मी असं दात घसडी राहतो. असा दात घसडता मी वट्टावर आणि तो पाय तुरी रिस आणि ते ना तो असं दातच कशी राह ना म्हणता मी वट्टावर बी अंग दुसू म्हणे तू असं आडवून घेतो चावेस म्हणता मना घरचे. तो म्हणे तू असं काम चावे जार ती तू रामपाय टामा म्हणा घर येल जे ना तू काहीतरी दगा दिशी धोका दिशी. मी त्याला विचारलं म्हटलं का रे काय केलं एवढ्या सकाळी येणं. म्हणे काही नाही देख पोरं लगीन जमी जायला बठ्ठा बाजार घ्या फक्त 10,000 रुपये कुठं राहणार मला 10,000 रुपये दे. तो माल सांगत नाही तर लगून तेन बाई बी गई. तेन बाईनी म्हणा पाय पडली ना डायरेक्ट आमनी बाई पा हाऊन लबाडती बाया को 7 लबाड. आणि लबाडीतला गोड बोलतोस ती बाई तर आमनी बाई पा जातात काय ताई तुमना स्वभाव काय तुमने हातन्या पोया आणि काय तुमने घरण्या कुल्लाया गली मग संकेत समजिली ना या आपल्या तया बिगर राहत नाही रे वास. आसरा बिन मग सोबा एकखटी येलेत आज. ती बाई डायरेक्ट तथा बहीण काय तुला स्वभाव तथा नाही तथा गली मग तुण्याच हातल्या पाटुडीच नाही बाजी नि चव चावेच म्हणता आपलं काय बट्ट होई रे भाऊ. हवा आता मला सांगे म्हणे देख मी असा कपाशीना पहिला जे चावू नका लगेच तुला 10,000 रुपये रिटर्न कर दिसू म्हणतो तू रिटर्न नाही करा वो कुस्त्या केव्हा लावशी. ज्या असा नजीकना वायदा देतस ना त्या टिकतच नाही. आणि मी त्याला नाही सांगत होतो म्हणतो नाही भाऊ माझ्याजवळ पैसे वगैरे नाहीत तू काही सोनांदात काय करू नको. आधी ती बाई तर पहिलेच आपली घरनी बाई रावण्या करणी काय आमनी गई फुली. मी आता याला नाही सांगून तिथं त्यांनी मला सांगे दे देव पैसा माणूस नाही लबाड राहत पैसा लबाड राहत म्हणजे असा कपाट मटेल तुला जुली राहणार दाबावर चढणी असा शितडी दे. या रातपाट ना गड्ड्यातून डोळ्यामा जुली राहण्या सैन्य राहण्या ती अगो मला ज्ञान दे. तुम्ही काही असं अडवू नका चावत आपला माणसे आपणच त्यासना काम इसूत. मी नाही सांगत तर लगून तिनेच अशा कर्र मोजी सण दिदीने दिले गेले पैसे त्यान मग ती पूर्ण लगीन होई गे कोरोना येई गया. मी आता 1.5 महिना जाय फोन लावा जी पूर्ण लगीनले पैसा दिला होता तिना पोऱ्या फोन उचली सण सांगे बाबा निजेल शेत म्हणतो तो आता माले निजाडा बिगर राहाव नाही. कोरोना गया इथला दिन चालना घ्यात पण त्यानं दानत नाही वहिनी पैसा देवाने. मी 2-4दा फोन लावला म्हणतो हॅलो म्हणा आवाज ऐकताच बाई पा फोन दिसतो आणि बाईला त्या घर रे मी परवा त्याच्याकडे न सांगता गाडीवर चालला गेलो बापू या बाबांनाच घेऊन. म्हणजे गाडी ती अशी त्याचा चौक मास फिरायची त्याची बाई अशी 2
दुई राहीन तेनी मांगलदार ते कटली मारी का दाबावर ते कथन येना साना वाटे का त्यांना बारी वाटे उतर ना मी गाडीला त्यान बाई कपडा झटकता झटकता माल सांगे त्या माल सांगी जायले जो जो तुले त्रास दी आणि जो जो आपला घर पैसा मागाली तेच ना पटासा नावे घसडी देजो म्हणतो बहिणी तो कोण जायले म्हणे त्या माल सांगी घ्या मी कर्जना पायरे फाशी लेवावे म्हणतो मग तुम्ही आधी काय बोलणार म्हणे जो जो आमना पायरील पाहिला तेच ना पैसा ना पायरे आम्ही नावे घसडी दिसू म्हणतो म्हणा नका द्या मी मागाव सुद्धा नाही तुम्हाला पण म्हणा बठ्ठ्या नवरात्रांत तारका बरी जायल शेतमाल काही चक्की पीठ गायल घाल नका एक लक्षात ठेवा लबाडी करणारे गोड बोलतील पण आपण सावध राहून विचार करा जगद्गुरु तुकोबाराय गावच्या पाटलाकडे पाहतात आणि गावच्या पाटलाला एकच बोलले पाटील अहो काय तुमचा राडा मोठा आहे काय तुमचा स्वभाव तुम्ही जर एक शब्द बोलले तर 50 लोक उभे राहतात तुमच्या वागण्यात खूप नर्वसपणा नाही तर गोडपणा एक काम करा ना पाटील यावर्षी आम्ही पंढरपूरच्या वारीला जातोय चला ना आणि ज्या ज्या वेळेस जो अंतकरणापासून वारकरी माणूस दुसऱ्याला समजवतो ना अहो चला ना पंढरपूरच्या वारीला चला ना आपण पंढरपूर पाहू ती चंद्रभागा पाहू तिथं आंघोळ करू तिथं संतांचं दर्शन घेऊ आपण अंतकरणापासून सांगा काही बेसावध माणसांना असं वाटतं की या मुद्दाम आपला कामे बुडवायला बोलाय राहणार आपण त्यांना काम बुडवायला नाही बोलवत आपलं तत्व एकच असतं की याने जर मस्तक साधूंच्या चरणी ठेवलं तर याचं स्वतःचं भाग्य उदयाला येईल आणि साधूंच्या चरणी जर नतमस्तक ठेवलं गेलं तर काय फायदा होतो उजडले भाग्य आता अवघी चिंतावर भाग्याचा उदया भाग्याचा उदय ज्या दिवशी भाग्य उदयाला येतं ना आपल्या भाग्यात 7.5 राहू द्या पण एकदा का साधूचं दर्शन झालं किंवा आपण अंतकरणाने जर साधूच्या चरणी नतमस्तक झालो तो फायदा काय आहे संतापायी माथा ठेवीता सद्भावे तेने भेटे देव आप्याप देव प्राप्त करायचा ना मग सावध आणि जगद्गुरु तुकोबाराय गावच्या पाटलाला बोले पाटील चला ना पंढरपूरला पाटील सांगायचं तुकोबा तुमच्यासारखा घरदार सोडता येणार नाही लेकरं पोरं सोडता येणार नाही तुम्ही जशी अंगाला राख लावली तशी आम्हाला लावता येणार नाही आमचा काय मोठा पसार आहे आणि एवढ्या संसाराच्या मोहात पडलेला माणूस तुकोबारांनी ओळखला की याला आपल्या परिभाषेनं सांगणं कठीण आहे आपणही सांगतो बऱ्याच जण आता नुकती जशी पंढरपूरची वारी गेली ना बापू आमच्याच भजनी मंडळातला आमचेच काका एकदम हुशार माणूस आहे पण आता हे नवीन मुलांची भजनी मंडळ तयार झाली का हे जुने माणसं थोडेसे नाक मुरगडतील विचार थोडेसे जमत नाही टाळमेट तर आम्ही सर्व नवीन भजनी मंडळची सर्व टीमच्या टीम सर्व पंढरपूरला चालले गेलो हे नवीन पोरं काही काकाला बोलले नाही
आणि त्यांच्याच वयातल्या एका माणसाजवळ निरोप दिला. म्हटलं चालायचंय का? मला नाही येणार तुम ना मा चेटा. म्हणजे चेटा तर चेटा. आता सर्वजण आम्ही पंढरपूरला चालले गेलो. आता पंढरपूर बी गयेत ना तर लोक देवदर्शन पेक्षा टेटस ठेवा ना गे का कुठे बी उतरणार का सेल्फी लिया फोटो काढा. आता जे जसं जसे सर्व आमची मित्रमंडळी फोटो काढत होती तो भाऊ घर राहायचा पिव्या गोया खाई राहता. आम्ही इथं साबुदाणा खाऊ तो घर पिव्या गोया खाय. कारण त्यानं पोट गडगड करे त्या पडा फोटो मिटो तर की सण. आता आम्ही घरी आलो. आता आपण पंढरपूरहून घरी आलो का आपल्या वाडवडिलांनी साधूंनी आपल्याला सावध होऊन एक सूत्र शिकवलंय की तुम्ही पंढरपूरहून आलात की घरातले ज्येष्ठ वरिष्ठ जी आपली मांदियाडी आहे, गल्लीतल्या परिसरातला कुठलाही वयस्कर माणूस असेल तर पंढरपूरहून आल्यानंतर आपण त्यांचे नमस्कार करायला पाहिजे. आपल्या नमस्काराची नका आशा करू. कारण जो पंढरपूरला गेल्यानंतर असं म्हणत असेल की लोकेशनी मन पाय पडायला पाहिजे वा उपयोग नाही जाऊन. पंढरपुरात गेल्यानंतर सूत्र शिकायला भेटत. नम्र झाला भूता भूता नम्र झाला भूता भूता नम्र झाला भूता भूता नम्र झाला भूता त्याने गोंदिला नंदा त्याने गोंदिला नंदा नम्र झाला भूता भूता नम्र झाला भूता त्याने कोणीला त्याने कोणीला नम्र झाला भूता पंढरपूर नगरीमध्ये गेल्यानंतर एक सूत्र आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडीले तो हृदयात हृदयी बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. आणि आम्ही घरी आल्यानंतर आम्ही सर्व वयस्कर लोकांचे पाया पडत होतो. आणि तो काका पाय तरी उतरणार असा गेली. मग आता सर्व ते सफेद कपड्यामध्ये एकदम रुबाबात. आणि खरं म्हणजे ज्या दिवशी भजनी मंडळ रुबाबात चमकते ना त्या दिवशी गावातल्या साध्या मंडळीचे फोटो नाही देऊ का. त्या अष्टगंध्या का तो बुक्का आपण फक्त असं कीर्तनकार मी तर चालाबटी भजनी मंडळ आपण लगेच कोणी एखादा खाटवर वट्टावर बटेल राहतो लगेच कुट करत दकरे तिने बाई याचा उद्योग एकच याचा सप्ताही घ्या ना ते. त्या कोणा खाटवर वट्टावर बटी सण आपल्या टोप्या आपला रुमाल आपला झटका देखी सण तेच ना असं पोट दुखस त्या सांगतात दकरे असा चरतच बोया. अरे एवढला एवढला डेपो घालावतच बोया महिन्या भो असा खातच ना असा आग्रह बी करतच नाही असले काय सांगू हो. अरे मग तुमले कोणी आडा दिना तुम्ही बी या. तुम्ही असा इज्जतदार ना का असा रस्त्याला गाड्या लावशात तरी असा युजन थ्रू गल्लाच वापरशात तरी असा उडेल असा मुरमारा चाटशात असा बिनाबरूना काय जगतस तुम्ही. इज्जतवान जगा. आमचं पारब धय दे की लोक आम्हाला बोलवून खाऊ घालतायत. आणि भाग्यवान असतात गावागावातले भजनी मंडळ की तुमच्याकडे पाहून काही लोकांचे पोट दुखतात ना जद लगून दुसऱ्यांना पोट दुखत असतात लगून आपली तब्येतली धक्का नाही. बुरा करू द्या ना. ते काही काही कोणा बोट्टावर कोणा खाटावर बुटी चावतो. अरे असा बम काढतच नाही या. अरे जेवण करता करता अगो थाटील पैसा बी अगो 4-4 6 मी असा गण नकटातले रावण्या घरी घरी सांगत. अरे तू बी ये आमना ग तू बी एकादशी धर असा आलना साबुदाणा धर दे तुला पोटऱ्या डिल्ल्या पुढी घ्या तर मग म्हणजो तुला पोटरीसले असा तंगपणा नाही राहावा. तुला तोंड सुद्धा असं डिल्ल पुढ जाई. तुला पासोया सुद्धा अशा येरे अरे बाबू लंगड्या किती ये. अरे आम्हाला लोक का देतात
आम्ही एक सूत्र आहे, विठ्ठल मात्रा ज्याने घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. आम्ही त्याचं पथ्य सांभाळतो. अरे आम्ही काय खातो, आमचा बाप पंढरीनाथ देतो, तो देतो. माऊलिया मोचे पांडुरंग, माऊलिया मोचे पांडुरंग, माऊलिया मोचे पांडुरंग, माऊलिया मोचे पांडुरंग. करू अंतया वस्त्राची, नको चिंता करू अंतया वस्त्राची. माऊलिया मोचे पांडुरंग, माऊलिया मोचे पांडुरंग. नको चिंता करू मामाची, नको चिंता करू अंतया वस्त्राची. माऊलिया मोचे पांडुरंग, माऊलिया मोचे नका चिंता करू, माऊली आमची ती माय देते ना महाराज. आता ते काका पंढरपूरहून आम्ही आल्यानंतर आम्हाला सर्वांना विचारायचं, का रे खरं काय त्यात बावडाले, म्हणजे पंढरपूरनी यायचं त्यांच्या तोंडात. ज्या ज्या बेसावत राहतस ना त्याच्या हाईच दुःख लागस. आम्हाला विचारायचं, का रे कोण काय त्यात बावडाले. म्हटलं काका आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो होतो. म्हणे बटान बटा गायतात. म्हटलं हो, येडी घाल्या धंदा माहिती तर बट होत, पण मुद्दाम असा गली परत राहतच बरं 2-4 बट माहिती राहत. बटा गावाला विचारतील त्या, तू कोणता कांदा बिलेव आहे, केरोस फोकावे केरोस टाकावे. आणि तो केरोस फोकी आपले बी धक्का लाग देत नाही, तो केरोस चांगलं बिलही सांगता येत नाही. यसल्या काय म्हणतात येडी घाल्या, असा गावे गाव राहतस. आणि ते काका आम्हाला विचारायचे बटानबटा घेतात. म्हटलं हो. म्हणे जर तुम्ही बटानबटा पंढरपूरला घेतात तर मला एक प्रश्नानं उत्तर द्या. म्हणतो हो काय काढायचं काय नाही, आपण कितीही सावध झालो तर हा बेसावध करून टाकेल. म्हटलं काका काय म्हणणं आहे तुमचं. म्हणे मला एकच प्रश्नानं उत्तर द्या, पंढरपुरात चंद्रभागेत आंघोळ करताना आपलं मुख आपलं तोंड आपला चेहरा कोणत्या दिशेकडे ठेवायचा. विचारलं का रे, तू बी गेला होता ना, खरे तू बी गेला होता ना. आता सर्व होतं म्हटलं गेलं, गेलो होतो असं आम्ही खाली माना घालायचो. सर्वातले विचार, का रे 2-2 किलो नट आहे 3 पावशेरवर लई उन्हा ना. पण एकही जण बोलायचं नाही. असं मन समोरूनात गावे गाव फेटा बांध राहणार ना, बोलशी का. मी एक शब्द बी निमत सांगायला जाऊ काय आवडी ना बडी, मी एक शब्द नाही. म्हटलं काका आम्ही सर्वजण चुकीचं उत्तर देण्यापेक्षा घाबरतोय. काका आम्हाला काही येत नाही, जाऊ द्या. पण काका कोणत्या दिशेला तोंड करायचं. अगो मला विचार आहे ना का. म्हणतो मग विचारी बी तूच राहणार ना. म्हटलं काका उत्तरेकडे करावं का. अजिबात नाही. म्हणे पूर्वाकडे करावं काका. नाही सांगा ना. म्हणतो हो म्हणा. बापरे बागीर आहे. म्हटलं काका दक्षिणकडे ठिकाणवर शे का. हो म्हणा. तू का आज सर पित्री ना म्हणा डेरगबट टाकशी हो. म्हटलं काका कोणती दिशेकडे. म्हणे दक्षिण नाही उत्तर नाही पूर्व नाही पश्चिम नाही. म्हणतो बो मग नाक दाबीसन बुडी मारानी का. म्हणे अजिबात नाही. म्हटलं काका उत्तर पश्चिम कोणतंच सांगत नाहीये, मग कसं काय करायचं. म्हणे पंढरपुरात चंद्रभागेत आंघोळ करताना कोणत्या दिशेकडे तोंड करायचं हे ऐक. आता जसा तुम्ही ऐकी राहा ना तसाच मी बी ऐकू. तुम्ही कसा एकदम कांदी राहा ना, काही नवीन मंत्र सांगाच का काय बा. म्हटलं सांगा ना काका कोणत्या दिशेकडे. म्हणे उत्तर नाही पूर्व नाही दक्षिण नाही. म्हटलं मग कोणती दिशा. म्हणे असं नाकदार ना. म्हणतो धर आणि आपलं गसोडं जाता ठेले तटे दखानन मग बुचकी मारानी. नाही तर आपलं गसोडं मारी देतच म्हणे तडे तडे इठ्ठल नाही मिठ्ठल नाही. आपला गसोडं उपाडी देत गसोडावर ध्यान ठेवानी. म्हणतो हो म्हणा बा.
बेरटनं उत्तर बेरटनाच ग ते विठ्ठला. मग जसे आम्हाला काका सांगत होते तसे तुकोबरायांना गावचे पाटील सांगत होते, अरे नाही जमणार. पण तुकोबरायांनी सावध होऊन एक वृत्ती आणि प्रवृत्तीमध्ये बदल करायचं एक तत्व घेतलं. काय केलं? दुसऱ्या दिवशी पाटील ज्या रस्त्याने येत होते त्याच रस्त्याने तुकोबरायांनी असं निंबाचं झाड पाहिलं आणि निंबाच्या झाडाला अशी मिठी मारली. अशी मिठी मारली आणि तुकोबराय आवाज देत होते, हे निंबा सोड मला, सोड मला, मला सोड. जसा जसा गावचा पाटील जवळ येत होता पाटीलने विचार केला, तुकोबराय आता काही मानसिक संतुलन गेलं बुवा, आता काही तुकोबरायांचं खरं नाही. तुकोबराय वेडे पिसे झाले आणि तुकोबरायांनी ते वेडं पिसे लावून घेतलं होतं. लावी मना पिसे गोविंदाचे, रात्रंदिवस एकच, फक्त दिनरजनी एकच धंदा, गोविंदाचे पोवाडे. एकच सूत्र डोक्यामध्ये ठेवलं होतं, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करी घा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. हे कोण ठरवतो? जो सावध राहतो तो. आणि जसा पाटील जवळ येतो तसा तुकोबराय ओरडायला लागले, सोड मला, सोड मला, मला का पकडलं? पाटील जवळ आले आणि खांद्यावर हात ठेवले आणि तुकोबरायांना असं हलवलं, ओ बुवा, बुवा, अहो झाडाने तुम्हाला पकडलेलं नाही, तुम्ही झाडाला पकडलंय. म्हणे मी पकडलंय? तरी लक्ष नाही दिलं. पुन्हा आरोड्या मारायचे, सोड मला, हे झाडा सोड. शेवटी पाटलाने असे हात धरले आणि झटकले, ओ बाबा, अहो झाडाला तुम्ही पकडलाय, झाडाने तुम्हाला पकडलं. आणि मग तुकोबरायांनी हात सोडले. पाटील आता खरं बोलले तुम्ही. काय बोलले तुम्ही? झाडाला मी पकडलंय, झाडाने मला पकडलेलं नाही. मग पाटील हेच तर मी तुम्हाला काल सांगत होतो, संसाराला तुम्ही पकडलंय, संसाराला तुम्ही पकडलंय, संसाराने तुम्हाला पकडलेलं नाही. अहो सोडा ना घरदार, चला ना पंढरपूरला. आणि ज्या वेळेस तुकोबराय ज्या आवेशात बोलत होते की काय या संसारात जीव गुंतवतात, हो या संसाराचं एकच सूत्र आहे, फलकट तो संसार, येते सार भगवंत, ऐसे जागवितो मना सरीसे जनासे. मनाचा जनाचा विचार केला, रात्रंदिवस युद्ध ओढकलं, संसारातलं सूत्र ओढकलं, सोडा ना संसार. आणि ती दिव्य अवस्था ज्यावेळेस तुकोबरांची पाहिली तर त्यावेळेस पाटील विचारायचा की बुवा, आतापर्यंत ऐकलं होतं की मागे पुढे तुमचा विठ्ठल उभा राहतो, तुमच्या कामी पडतो, पण या अवस्थेपर्यंत तुम्ही कसे गेले, ती अवस्थेचं स्वरूप आम्हाला सांगा. तेव्हा तुकोबराय बोलले होते, सावध झालो, 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 सावध झालो. ओ सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो. वाजवा टाळे. सावध झालो. तुकोबराय ज्या शब्दाने थांबतायत ना तो एक शब्द, सावध झालो.
साधूंच्या मांदेआडीत गेलं की सावधान शब्दाचा अर्थ कळतो. आणि साधूंनी जो मार्ग दावला त्या मार्गाने आपण नवरात्र पण साध्य करतोय सावध होऊन. जे कुटुंब आणि कुटुंबातली माणसं सावध आहेत ना त्यांच्याकडे आज घट बसला. देवीचं आगमन झालं, देवी बसली. बेसावध माणसं हे मानत नाही कसानी देवीन कसाना घट. बेसावध तर हेही मानत नाही अरे कसाना पाप आणि कसाना पुण्य फक्त कोंबडी काप. त्याच्या पाप पुण्य नाही फक्त कोंबडी काप. त्यांचं एकच सूत्र असतं अरे पुण्य आणि पाप ही भूलताप आहे. फक्त एकच करा ना रविवार दिक ना का शनिवारले रातले झोपताना दात घसरल्यावानं काही काही बिरड राहत. बेसावध जगणाऱ्यांसाठी नाही. आपण सावध होऊन जो घट बसवतो ना सहज घट नाही. घट बसवला म्हणजे घरात देवपूजा नाही. घट बसवला म्हणजे माणसांना दाढी करता येत नाही. घट बसवला म्हणजे घरात कलह नाही. घट बसवला म्हणजे घरात कुठलाच विवाद वावाद नाही. खाणं पिणं सुद्धा एकदम. घट बसवल्यानंतर प्रत्येक घरातल्या माई माऊलीने प्रत्येक घरातल्या पुरुषाने एक सूत्र ठेवावं की आपल्या घरची लेक जणू काही लग्न लावल्यानंतर आपल्या घरी आलीच नाही. जशी आपली कन्या आपल्या घरी येते बाप आई भाऊ सर्व घर आनंदाने वाट पाहतं त्या पद्धतीने आपण देवीची वाट पाहावी. आणि या देवीची वाट पाहताना साधूंनी सुद्धा सांगितलं होतं ये ग विठाबाईन माझी पंढरीची आई. ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. माझी विठाबाई माझी पंढरीची आई. ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. एक विठाबाई माझी पंढरीची ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. भीमा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. चंद्रभागा तुझ्या चरणाच्या गंगा. भीमा चंद्रभागा तुझ्या चरणाच्या गंगा. जशी साधूंनी विठा आईला बोलवलं. जर एखादी पोरगी मोठ्या घरात दिली गेली जर तिचा लवाजमा तिकडे मोठा असेल तर इकडे एखाद्या मुलीला जर दिवाळीला येता येत नसेल तर मुलगी आईला बोलवते का ग आई. नाही म्हणा येणं जमस पण ते क्या पोरं तर तुम्ही वाट देखतस. या घडी घडी विचारतात आपल्या आजी कवई आपली आजी कवई. मग जशी ती मुलगी आईला साकडं करते ए आई ये ना ग आई. पण कोणती पोरगी जी पोरगी सासरी आईला बोलवते ती तिकडे सावध आहे. जी पोरगी आईला बोलवते तिने आपल्या सासूचं मन जिंकलेलं आहे. जी पोरगी आईला बोलवते तिने तिकडे सासऱ्याचं मन जिंकलेलं आहे. जी पोरगी आईला बोलवते तिने तिच्या नवऱ्याच्या मनावरती अधिराज्य केलंय. आणि जी पोर सासू सासरासले ठैरू दी राहिनी तिने लायकी का माय बोलावानी बोलवू शकते. आणि जर माय बी उनी तर त्या घर मग तोंडे ठिकाणवर राहतील का. आमनाच घर 8-15 दिन जाय आमना गेली मग घरनं सांगत आहो भाऊ कॅशिट करा ना दांगडो गुरुजी फड्डी बदलायली नाही म्हणे. आता त्या आमच्या आकड सासूबाई येऊन गेल्या आहेत. आता ते वयस्कर बाई आपला देखत पदरली आपला देखत बोलाव नाही आपला देखत मान मर्यादा मग. कारण अजूनही काही काही बाया सावध आहेत आणि काही काही बाया तर इथल्या बी सावध आहेत. आमनाच दाखला जीवानी सासू आणि तो एक रोज जळगावले दिक ना मला दुसऱ्यांनी सांग म्हणे हो त्याने आकड सासूनी सासू होती बरं म्हणता आमना आम नाही रे बोल नको काय झगडा करशात का दांगडो करशात. अरे आमच्याकडे ते आकड सासूबाई वयस्कर बाई आणि या फोन बी आपला असा लबाड राहतस. आपण त्याच ना छातीवर उभा राहतोय वाचतच नाही.
आपण मोरी मागूत जा, अंगमिंग दुई टाका, अंगवर पाणी टाका, तवय वाचतच त्या. आता ते आमचे वयस्कर आकड सासूबाई, त्यांना काही ते असे इंग्लिश मधले शब्द जमत नाही. आता मी आंघोळीला चालला गेलो, साबू मी चोपडाय घ्या आणि मग फोन कोकावायला लागणार. आता मी वय केली ना, फोन कोकाय राहणार बा. पण जसा मोरी म्हणून बाहेर निघलो तर लगून ते आकड सासू म्हणे, पाव ना कोणा तरी मिस कॉल होता. आता त्यांना तो मिस कॉल काही बोलता यायचं नाही. पाव ना कोणा तरी मिस कॉल होता म्हणतो, वही कोणा निस ना. काय होणार, जशाला तसं उत्तर द्यावं लागेल. प्रत्येक स्थितीला नाराज होऊन चालणार नाही. जशी एखादी बाई, एखाद्या मुलीने सर्व परिवारावरती अधिराज्य केलं तर ती आईला सांगते, ये नाही म्हणे नाही जमज बहीण, या पोरेसल्या शाळाच न पाहिजे, पण तू तर या पोरेसले भेटायले. पण त्या आईलाही बोलवताना काय सांगते, एकटी नको येऊ भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या. तेव्हा ये. आणि मग जे आईला बोलवल्यानंतर आपण जो काही 10 दिवस 9 दिवस घड बसवतो, सहज नाही. महिषासुर नावाचा अधिराज्यपती अतिशय बलाढ्य राक्षस मारायचा आहे. 33 कोटी देवता अतिशय घाबरत होते, कोणाचीच हिंमत होत नव्हती. अशा वेळेस सर्वांनी या जगतजननी भवानीला प्रार्थना केली की तुझ्याशिवाय पर्याय नाही. पण तुझ्याशिवाय पर्याय नाही. मग तिचीही जेव्हा ताकद कमी पडत होती तर 33 कोटी देवतांनी एक घट तयार केला आणि त्या घटाजवळ बसून रोज सकाळ संध्याकाळ जी साधना तयार केली, साधनेची शक्ती तयार केली, ती शक्ती त्या घटात 9 दिवस त्या घटात ती रोज शक्ती टाकायची. आणि मग 10व्या दिवशी जी भवानी प्रगट झाली, जिनं अवतार घेतला महिषासूर मारण्यासाठी, ज्या दिवशी घटातनं 9व्या दिवशी जगात जननी भवानीने अवतार घेतला, तेव्हा साधू बोलले होते, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, प्रगटली भवानी, महिषासुर मर्दना लागुनी, तपासी करावया धाडणी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, बोध महिषासुर मर्दना लागुनी. ज्या दिवशी प्रगट झाली त्या क्षणी महिषासुराचा वध केला महाराज. पण जसा महिषासुराचा वध केला, नवरात्र आलं, पण ती नवरात्र वेगळी होती. आता नवरात्र फॅशन झाली. नवरात्र तो काळ आपल्याच खानदेशामध्ये असा नवरात्र नव्हता की 9 दिन्या 9 साड्या येत. असा नवरात्र नाही, हा डुप्लिकेट नवरात्र आहे. हा कोणी उत्पन्न करा, तेले जांभली राहील मी 9 साड्या सांगणारा, तेले जांभली राहील. मला कीर्तनले येता येता आमनी मंडळी सांगे म्हणे, मालकाने असा मरून करायला ज्या म्हणतात, मरून मी येऊ का कलर लावू.
तिला म्हणता असा डुप्लिकेटपणा चालवणी. तिला म्हटलं वेडी, या 9 दिवसाच्या 9 साड्या काय घालते? तुझा आणि माझं ज्या काळात लग्न झालं त्या काळाच्या अगोदर माझी आई 9 ठिगड लावून लुगडामध्ये राहत होती, ती देवी मी घरात पाहिली. आणि तुम्ही आपण इथं बसलेली मंडळी बेसावध नाही. तोही नवरात्रातला काळ आणि तीही परिस्थिती आपण पाहिली आहे. आपली मायना साडीले 4-4 ठिकाणी दुसरा ठिगायला आयला आहेत. आज जी मंडळी सासऱ्या आहेत त्या मंडळीला प्रश्न करतो मी, आपलीच आई आपल्या बालपणी आपण एक नाही 10 ठिगड लावताना आपल्या आईला साडीला पाहिलेलं आहे. पण मीच आज वयस्कर मंडळीला प्रश्न करतो, खरं सांगा, आज 9 साडीसमा जी बाई सुंदर दिखत नाही ना, ती आपली 9 ठिगईसमा माय भारी दिकी. कारण त्या आईजवळ साडीला पदर होता, त्या पदराला आदर होता, त्या पदरामध्ये किंमत होती, त्या पदरामध्ये लाचारीची गरिबीची जड होती, त्या पदरात माणुसकीची चाहूल होती आणि त्या पदरात सासू सासऱ्यांना घाबरण्याची ताकद होती, सासू सासऱ्यांची किंमत ठेवण्याची कलाट होती. त्या पदरामध्ये घराण्याची इज्जत वाढवण्याची धमक होती. आता ती साडी आणि तो पदर दिसत नाही दिसत. एवढ्या इथं बाया बसल्यात ना, अरे तुम्ही तरी ग्रामीण भागातल्या बायात, आज ज्या रस्त्याने ज्या वेळेस आम्ही धुळ्यात पारोड्यात एरंडोलमध्ये गाडी टाकली ना, प्रत्येक मंडप एकच रंगनी देवी दिखे. आज धव्या कलरनी देवी होती म्हणे, जता नाही तता धव्यास कलर. आमच्या सुद्धा घरी बाई सांगत होती, बाईसन्या पटीसन्या साड्या आणाय घ्या. म्हणते मी बी दोरीला आली म्हणे, असं आडाव ना ग तर चावेत जा. अगं म्हटलं, ज्यांच्या परिस्थित्या आहेत ना त्या आणतील. आज जरी आपली परिस्थिती एक नाही 18 साड्या आणण्याची असेल, पण मागचे दिवस विसरू नको, आपण एक दाण्यासाठी तरसलेली माणसं आहेत. एक भ्रमात काय पडले म्हणे, अहो आता परिस्थिती पाहते. म्हटलं बदलू दे. आजही ताव्यावरच भाकर होते, आजही पाणी लावूनच भाकर शिजते आणि आजही भाकरीवरच पोट भरतंय. या पोट भरण्यासाठी पैशाला जोने जीव लावला त्याच्याचकडे आज समाधानीची दिसेल. आणि ज्यासनी याच्या 9 दिन्या 9 साड्या नाचाडा आणि कुदाडासाठी असा कष्टाना पैसा उगाडा आणि पैसा टिकून दिना, त्यासले नंतर वाईट दिन येतच. आपण जर त्या काळ माझा हुसत्यान मस्त्या करतोत ना आणि जीवनी मुंबई करासाठी जीवना चोसला करतोत ना, आज आपले या सुखना दिन नाही येतात. संसार उतून करावा लागत नाही ना, संसार मातून करावा लागत नाही. पण हे संसाराचं सूत्र या 9 रात्रीमध्ये ह्या ज्या घरातल्या सर्व माझ्या माई मावल्या आहेत ना, यांना सावध होऊन एक इशारा देतो. प्रत्येक बाईने आपल्या नवऱ्याला सांगितलं, मला 9 दिन्या 9 साड्या पाहिजे, घ्या, कोण आडा हात देतं. आज परिस्थित्या सर्वांच्या सुधारल्या, सर्वांच्याकडे सर्व आबादानी आहे. पण मला खरंच सावध होऊन एक सर्व बायांनी उत्तर द्या. तुम्ही संपूर्ण बायांनी नवऱ्यांना सांगितलं, ज्यांची परिस्थिती आहे की खरंच मला 9 दिन्या 9 साड्याला या, अशी एखाद्या बाईने वरती हात करून मला सांगा की तिने छातीला हात लावून सांगितलं की मला 1-2 साडी कमी आणा, पण त्या 9 साडीसमा एखादी साडी तुम्ही बी मायला लाई जा. सांगा. ज्या दिवशी अशी एखादी सुनबाई बोलली असेल ना की तुमच्याही आईला एखादी साडी आणावा, त्या बाईला कोणत्याच महादेवावरती पाणी टाकायची गरज नाही आणि तिले निरंकाय उपास धरान गरज नाही. आता निरंकाय उपास बी धराना, पायमा चप्पल बी घाला नाही, एकदम भुके रावा ना. आणि जर सासूनी घर बी जाड नाही तर कत बोंबला ना, उपास लागू पडी. काल परवा एक बाई आमच्याच घरी सांगत होती, मी असा निरंकाय उपास धरावे म्हणे. म्हणतं पहिले सासू सासरासले टाईमवर खा वाढजो. इकडे सासू सासऱ्यांना जीव लावायचा नाही. मी आते तर ती मागे हरतालिका गई ना, आमनाच गेली मग एक बावड्या
ती बाई घरच्या पिरांती तो जोका दिरांदा त्यांनी माल देखताच ती जोखांदुरी अशी फेक दिली म्हणतात काय काय करण लागणार का काय तू पहिले निघ म्हणे भो आई गावे गाव सांगशी तू अशा गणच बाया आहेत सावध अशा फटफटीवर बी जर माल दे का ना बापू त्या पोऱ्याला सांगतेस असा जर नवरा बायको असा खल्ली राहणार ना फटफटीवर तर ती बाई पोऱ्याला सांगत बावड्या ते बेरटने गाडी ही राहिनी रे तुम्ही आपल्या पुढे सर काल लाव आपण बी असा बेरट असले तर की सर काच चढायले हो जा दादा हो कोण तुम्हाला नांदे लागी पण एक लक्षात ठेवा याच खानदेशातल्या बायांचं असं वडण होतं आणि अशा सावध होत्या एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी सायकल येत होती तर एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी फटफटी येत होती ज्यांच्याकडे गावात पहिली मोटरसायकल आली ना त्या काळातल्या बऱ्याच नाही तर प्रत्येक घरातली बाई जर पतीसोबत नवऱ्यासोबत जर फटफटीवर जायचं राहिलं तर पहिले नाक लगून गुंगटली सन हातमा चपल्याली सन ती बाई गावना बाहेर पडली आणि गावाच्याही बाहेर बसल्यानंतर त्या नवरा बायको असा पटपटीवर पडते तर मधमानी एक कुत्र निघ जाई इथला अंतर राहे आणि हाते हावेवर दको नाही दखावस दादा मला शुगरण्या गोया चालू घ्या म्हणे बीपी वाढस काय सांगू वासुदेव बाबा हावेवर ती बहीण हाय धपाड द्या ना खांदडावर डिदेस पण काय इथली गुनू गुनू बुनू बुनू काय घर प्रेम इथलं वतू येत नाही इथलं रोडवर वतू यस काय कान बरस नाही काय नाही जी बाई नवराना कान बरस तिले भवानी नाही म्हणतात सूर्यड म्हणतस मग सूर्यड भवाना का भवानी भवाना आपलं आपण दे का विठाला अरे जे घर चार भिंतींच्या आड माणुसकीचं आणि भावनिक आणि आदराचं प्रेम आणि सावधतेने दरारा अनुभवातला सांगत होता ते रस्त्यावर नाही भेटत ना मग अशा अनेक संसारातल्या विभाजक गोष्टी ज्या संसारात भेटत नाही त्या संतांच्या मांदियाळीत भेटतात पण त्या कोणाच्या जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार जय जयकार करतात असे जय जयकार करतात असे जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार जय जयकार करण्यात असे जय जयकार करण्यात असे जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार वैष्णवांचे भार टाया बी अशा बाजारात तुम्ही जशा पासना पाहुण्या मागऱ्या नाही वाजन दादा वाजन अरे टाळी वाजवण्यासाठी हृदय मोठं ठेवावं लागतं टाळी वाजवण्यासाठी फ्रेश राहावं लागतं जगद्गुरु तुकोबरांचा असा एखादा फोटो किंवा कृष्णाजी माऊलींचा एखादा फोटो दाखवा की असं एकदम तोंड उतारेले व काही नाही अडचणी आल्या पण ही वैष्णवांची मांदी तयार करण्यासाठी कान्या कोपऱ्यात पहाड पट्टीत सर्व ठिकाणी ही विभूती जाऊन आज वारकरी संप्रदायाचा सुगंध येतोय महाराज सोपं नाही पण जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे
प्रत्येकाच्या हृदयात वैष्णवांचा भार, वैष्णवांच्या भेटी होतील. पण जर नवरात्र साध्य करायचं असेल ना तर बेसावध जगू नका. प्रत्येक माणसांना इशारा. बेसावध जगल्यामुळे काय झालं? वाणी दूषित झाली, त्यामुळे वैष्णवांची मांदियाळी भेटली नाही. बेसावध जगल्यामुळे काय झालं? नजरा दूषित झाल्या. अरे याच भूमीत आपल्याकडे शेतात कामाला येणारी एखादी मायमाऊली जर विधवा असली ना, जर तिचं लहान लेकरू जर असलं ना तर मालक ते लेकरू दिवसभर सांभाळायचा, वृत्ती खराब न होती. आता प्रत्येकाच्या नजरेत पाप आलंय महाराज, इतके बेसावध झालोय.